नेहमी हसतमुख चेहरा. कुणाबद्दल सांगताय ते एकदा सांगा, कारण सुरुवात तुमच्यापासून. नेहमी हसतमुख चेहरा. ओके. आज गोरे सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत प्रत्येकाला, आणि ज्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत त्यावर आपण नेहमीच्या पद्धतीने एका शब्दात डिस्कशन करणार आहोत. गोरे पाटील हे रेग्युलर नियमितपणे ग्राउंडवर येतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघून सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळते. दासू गोरे पाटील व्यायामाप्रती अतिप्रेम, मॅरेथॉन प्लेयर आणि सातत्य. आपल्या पण एकटे सुद्धा फिरायचं त्यांची इंडिपेंडंट. गोरे पाटील ज्यावेळेस बुडलेले रूट नाही येतात ना, त्यावेळेस सिंगम आल्यासारखं वाटतं मला. गोरे पाटील म्हणजे हास्याचा धबधबा, कायम हसा, कायम हे आणि स्पष्ट व्यक्त. गोरे एकदम स्पष्ट आहेत, पण कधी काय बोलतील एखादं त्यामुळे टरकून राहावं लागतंय. हो ते सांग. गोरे पाटील एकदम म्हणजे एनर्जेटिक पर्सनॅलिटी आणि कोड्यात बोलणारे. गोरे पाटील नेहमी हसतमुख चेहरा आहे. प्रत्येक ठिकाणी भेटलं की बोलणार, हसवणार. गोरे पाटील मॅरेथॉन रनर आहेत आणि सगळ्यांना समजेल असं बोलतात, समजतं सगळ्यांना बोलतात. सार्कॅस्टिक बोलायला लागला त्यांच्या भाषेतच बोलायला लागला. दासू गोरेचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांचं जे चालण्याचा जे स्टॅमिना आहे तरुण पोराला लाजवायसारखा आहे. आजची त्यांची राऊंड मारायची जी ताकद म्हणजे वेळ, ते आता आपल्याला जवळजवळ 2 वेळा ते क्रॉस करतात मागणं जाऊन एवढ्या वयात सुद्धा. ती त्यांच्याकडनं शिकायसारखं आहे. आणि जसं जसं वय व्हायला लागले तसं तसं ती तरुण दिसायला लागले. काळ्या मिशा व्हायला लागल्या. डाय लावून तरुण व्हायला लागले. दास गोरेबद्दल बोलायचं तर मॅरेथॉन मुळे त्यांचा बराचसा आता गेल्या काही दिवसात वर्षात संपर्क आला. डेडिकेशन आणि विल पॉवर जे म्हणतो ना आपण, ठरवलेली गोष्ट मला एवढ्या आवर्समध्ये एवढ्या मिनिटांमध्ये हे पूर्ण करायचं आहे, हे जर त्यांनी ठरवलं तर ते करणार म्हणजे करणारच. प्रचंड इच्छाशक्ती असणार आणि त्याच्या दृष्टीनं कष्ट करणार, त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार. नुसती इच्छाशक्ती बाळगून जमत नाही, तर त्याच्या दृष्टीनं पावलं पडली पाहिजे. तर तसं ते स्वतः ते सगळ्या गोष्टी आचरणात आणणारा माणूस आहे. पोट शिक्षक आहे ते आहे ना, काय शिकणार बेस्ट आहे. मला असं वाटतं की त्यांच्यातला जो गुण घ्यायचा आहे तो कन्सिस्टन्सी हा तर आहेच, पण त्याबरोबर मला जो वाटतो जिथं कमी तिथं मी, म्हणजे स्वतःहून मी जबाबदारी घेतात. ठीक आहे चला मी करतो, तुम्ही नका काळजी करू, हे जबाबदारी घेतात. हा गुण मला त्यांचा जास्त योग्य वाटतं. आज माझा वाढदिवस मॉर्निंग ग्रुपच्या वतीने झाला, त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे. एकच कंटाय करंदीकर नाही. काय तुम ठीक आहे.